एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतील। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। जळगावमध्ये सागर पार्कमध्ये त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे। या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। महाराष्ट्र राज्य शासनातर्फे विविध योजना या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि त्यातीलच एक योजना लाडकी बहीण योजना ही जी आहे या लाडकी बहीण योजनेचं भव्य असं स्वागत या जळगाव शहरात करण्यात येत आहे। आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। आपल्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील जुळलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, या ठिकाणी भव्य असं सभा या ठिकाणी घेण्यात येत आहेत। मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा आपण या ठिकाणी बैठक देखील घेतलेली आहे। काय सांगा? लाडक्या बहिणीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आपण पाहिलं असेल की एक 15 दिवसापासून आपण या तयारीला लागले आहोत। बैठका असतील, तालुका स्तरावर बैठका असतील, जिल्हा स्तरावर बैठका असतील, तर घेण्याचं काम पालकमंत्री या नात्याने आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळे आमदार महोदय, खासदार महोदयांचंही सहकार्य मला मिळत आहे आणि मला तरी असं वाटतं की हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्याकरता ही सगळी तयारी या ठिकाणी आहे। जवळपास 35,000 महिला पुरुष उपस्थिती राहतील अशी कॅपॅसिटी आम्ही या मैदानामध्ये केलेली आहे। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री येत असताना योगायोग असा आहे की 3 दिवसांनी रक्षाबंधन येते आहे। या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जाणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की जळगावकरता हा एक चांगला दिवस आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।